राष्ट्र सह्याद्री, आवाज जनतेचा, प्रयत्न जनहिताचा. शिवसेनेतून पक्षांतर करून शिंदे सेनेत गेलेल्या खासदारांच्या मतदारसंघात जनतेची माफी मागण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शिर्डीत येत असून त्यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. त्यांच्या समवेत खासदार संजय राऊत, खासदार अनिल देसाई, खासदार अरविंद सावंत, खासदार राजाभाऊ वाजे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. राज्याच्या राजकारणात उलथापालथ झाल्यानंतर ठाकरे गटाचे 6 खासदार शिंदे सेनेत प्रवेश केला होता. त्या पार्श्वभूमीवर ठाकरे यांचा हा दौरा महत्त्वपूर्ण ठरणार असून ते नेमके कुणावर निशाणा साधतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. त्यांची जाहीर सभा राहता येथील सिद्ध संकल्प हॉलमध्ये होणार असून सभेच्या पूर्वतयारीसाठी संपर्क प्रमुख सुनील शिंदे, जिल्हा प्रमुख सचिन कोते प्रयत्नशील असून अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वागचौरे यांनी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून व्यासपीठाची पाहणी करून योग्य सूचना दिल्यात. बघा, गेले 2 दिवस आपण उद्धव साहेबांचा दौरा आपली यवतमाळपासून ते शिर्डी असा हा सगळा कार्यक्रम ठरलेला आहे. आज या ठिकाणी साहेब शिर्डीत येतील. सचिन साहेब नियमाप्रमाणे बाबांच्या चरणी लीन होण्यासाठी साईबाबांचं दर्शन होईल आणि त्यानंतर या ठिकाणी या मेळाव्याला ते संबोधित करतील. गेले 2 दिवस संपूर्ण या राज्यावर उद्धव साहेबांचा दौरा हा अतिशय चर्चेचा विषय आहे. कारण ज्या पद्धतीने जनता रस्त्यात कार्यकर्त्यांचा मेळावा आहे, पावसामुळे सभागृहात आयोजित केलेला हा मेळावा आहे, परंतु जिकडे तिकडे ह्या मेळाव्याला जाहीर सभेचं स्वरूप आलेलं आहे. उद्धव साहेबांच्या मनातनं किंवा मुखातनं जे बाहेर येते ते जनतेच्या कुठेतरी हृदयाला भिडतं आहे. त्यामुळे आज त्या पलीकडच्या बाजूला गेलेले जे कोण बंडखोर असतील त्यांच्याही पायाखालची जमीन हादरलेली दिसते. त्या प्रत्येकाच्या बोलण्यातनं, त्या प्रत्येकाच्या चालण्यातनं कुठेतरी या बाबतीत आपण चुकलो की काय, किंवा कुठेतरी या बाबतीत आता आपण जो घेतलेला निर्णय आहे त्या निर्णयाला जनता माफ करणार नाही ही भावना त्यांच्या मनामध्ये पक्की झालेली आहे. आणि त्यामुळे शिर्डीमध्ये सुद्धा आपल्याला ही चित्र आज या ठिकाणी दिसून येणार आहे. उद्धव साहेबांचा कार्यकर्त्यांसमोर मेळावा आणि कार्यकर्त्यांना या संदर्भानं होणारं मार्गदर्शन. कारण गेली 20 वर्ष नाही म्हटलं तरी या ठिकाणी शिवसेनेचा खासदार सातत्यानं लोक निवडून देत आहेत आणि लोकांची इच्छा असते की दिलेल्या खासदारांनी जनतेची अतिशय प्रामाणिकपणे कामं केली पाहिजे. परंतु दुर्दैवाने दुसऱ्यांदा या ठिकाणी हा प्रकार घडल्यामुळे आता जनता यांना माफ करण्याच्या कुठेही मनस्थितीत नाही आणि नेमकं आज या ठिकाणी हे चित्र आपल्याला बघायला मिळणार आहे. शेवटी शिवसैनिकांच्या जोरावरती इकडे निवडून येणारे प्रतिनिधी असे पण नेहमी गायबच नसायचे, परंतु शिवसैनिक त्या ठिकाणी आपल्या कामातनं या ठिकाणी या सगळ्या कामामध्ये निर्माण होणारी पोकळी भरून काढावी. जनतेच्या कामात सातत्याने या ठिकाणी कार्यरत असायचे आणि त्यामुळे आता पुन्हा एकदा शिवसैनिकांच्या जोरावरती या ठिकाणी भविष्यात येणारी लोकसभा ही आम्हाला काबीज करायची आणि त्या दृष्टीने आज या ठिकाणी निवडणूक यांच्या दृष्टीने महत्त्वाची नाही, परंतु या ठिकाणी कुठेतरी या बाबतीत जी काय तुम्ही मस्ती केली आहे त्यांना तुम्ही घड्याळ मिळालाच पाहिजे आणि या सगळ्या माध्यमातून या सगळ्या गोष्टी शिकवून आहेत. त्यामुळे येणाऱ्या लोकसभेची निवडणूक असेल भविष्यातील किंवा त्या दृष्टीने कार्यकर्त्यांना बळ किंवा कार्यकर्त्यांना ताकद देण्याचा जो पक्षप्रमुखांचा नित्याचा एक जो कार्यक्रम असतो. राष्ट्र सह्याद्री न्यूजसाठी प्रतिनिधी अशोक दुशिंग, शिर्डी. आजचा शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करतोय, पण योग्य भाव नसल्यामुळे त्याच्या कष्टाचं चीज होत नाही. कष्ट वाढले पण उत्पन्न मात्र कमीच राहिले. म्हणूनच गरज होती अशा एका व्यासपीठाची जे शेतकऱ्यांना एकत्र आणेल, उत्पादन वाढवेल आणि त्यांच्या मालाला योग्य बाजारपेठ उपलब्ध करून देईल. याच ध्येयातून जन्म झाला महाऊर्जा फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेडचा. एकच उद्दिष्ट, शेतकरी सभासदांना सक्षम, स्वावलंबी आणि समृद्ध बनविणे. शेतकरी गट निर्मिती, दर्जेदार बियाणे आणि कृषी निविष्ठा, मूल्यवर्धन आणि प्रक्रिया उद्योग, कोल्ड स्टोरेज, पॅकिंग या सर्व माध्यमातून आपण शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढविण्याचा आमचा प्रयत्न आहे. आधुनिक तंत्रज्ञान, प्रशिक्षण, सरकारी योजनांचा लाभ आणि पूरक व्यवसायांच्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवी दिशा देण्याचा संकल्प आज आदर्श सरपंच मा भास्करराव पेरे पाटील यांच्या शुभ हस्ते महाऊर्जा फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेडच्या नव्या प्रवासाचा शुभारंभ होत आहे. कृषी सेवा हीच ईश्वर सेवा. महाऊर्जा फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड. समृद्ध शेतकरी, सक्षम भारत.